हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 372. आजची तारीख आहे 7 मार्च. ॲक्च्युली ओके, 7 मार्च 2016. आता वाजले करीब 12:30 रात्रीचे. भारत जिंकला राव. मी कधी मॅच तर बघत नाही, म्हणजे कधी कधी बघतो ना, तर त्या कधी कधीमध्ये हा आजचा दिवस काउंट केला जाऊ शकते. कारण आज फायनल होती ना. आज आज मॅच देखणी तो बनता है बॉस. म्हणजे 50 ओव्हर पाहणं मोठं जीवाकडे येते. 50 ओव्हर म्हणजे अरे भाई दिनभर सुरू असते मॅच आणि बहुत बेकार वाटते. त्यापेक्षा नाही का 2020ची मॅच ठेवा. आज तर फक्त 15 ओव्हरची मॅच होती राव. आणि 15 ओव्हरच्या मॅचमध्ये काय टार्गेट चेस केलं राव. एक नंबर गजब खतरनाक. बांगलादेशची टीम इज ऑल्सो रिअली अमेझिंग टीम. म्हणजे 2 वर्ष अगोदर या टीमचं काही होतच नाही. आणि आता ICC क्रिकेट कपमध्ये, एशिया कपमध्ये सेकंड विनर आहे. सो दॅट इज अ रिअली नाईस थिंग. म्हणजे त्यांनी हार्डली 2-3 वर्षात त्यांनी पूर्ण टीम रिकवर केली, पूर्ण प्लेयर रिकवर केले आणि सेकंड पोझिशनवर आणलं. सो दॅट इज अ रिअली नाईस इन एशिया. सो दॅट इज सो नाईस. पाकिस्तान, मी जस्ट म्हणलं होतं की पाकिस्तान इज अ, म्हणजे ॲज अ फायनल म्हणून इंडिया पाकिस्तान मॅच इज सो ग्रेट जरी झाली असती तर. बट इंडिया पाकिस्तान मॅच नाही झाली आहे. मला वाटलं पाकिस्तान वुड बी अ सेकंड पोझिशन, बट इट इज नॉट. अँड श्रीलंकामध्ये पण थोडीशी होप होती. मला वाटलं एशिया कपमध्ये हायस्ट किती टीम, हार्डली 6 किंवा 7 टीम आहे. 6 आहे, 6 टीम आहे. त्याच्यापैकी भारत, इंडिया, पाकिस्तान आणि श्रीलंका या टीम नाही का खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे. खूप स्ट्रॉंग टीम आहे असं मी काउंट केलं होतं. बट इट विल जज बाय दी अमेझिंग पर्सन who led them. Match is really amazing. So बांगलादेश इज न्यू आणि बांगलादेशने खूप चांगलं टार्गेट केलं. 15 ओव्हरमध्ये 120 रन. सो दॅट इज अ रिअली नाईस थिंग. बेटा एवढं सारं प्रेशर असते आणि सो गुड. इंडिया प्रत्येक गोष्टीला कव्हर अप करते, प्रत्येक गोष्टीला म्हणजे सहून घेते. आणि याचा सर्वात मोठा फंडा आहे, सर्वात मोठा हतियार आहे विराट कोहली. विराट कोहली प्रेशरला इतक्या क्लिअरली हँडल करते. तो छक्का नाही मारत, चौके पण खूप जास्त नाही मारत, हार्डली 2-3 चौके मारते. स्ट्राईक नेहमी सुरू ठेवते. त्याला प्रेशर मॅनेज करणं बरोबर कळते. त्यामुळे त्याला थर्ड पोझिशन उतरवते. आणि आफ्टर दॅट युवराज. अँड त्याच्यानंतर उतरला तो कोणता, त्याचं नाव काढतो मी, मूछवाला, नाव विसरून जातो. बोथ आर डुईंग रिअली अमेझिंग. इंडिया इज ऑलवेज विनिंग अ मॅच. सो एशिया कपमध्ये मला पहिलेच माहीत होतं का इंडिया जिंकणार आहे म्हणून. त्यामुळे एवढं काही होते. पण राव स्टेडियम आज मॅच कुठं होती? ही फायनल मॅच होती ढाकामध्ये, बांगलादेश ढाका कॅपिटल सिटी. तर मॅचमध्ये पूर्ण बांगलादेशचे फॅन नियर अबाउट 90 आणि सम 95 म्हणजे 5% फक्त भारतीय होते आणि नियर अबाउट 95% बांगलादेश होते. त्यांनी बांगलादेशला बहुत चिअर केलं, बहुत जास्त चिअर केलं. बट इन द एंड द गेम विल जज बाय द इंडिया. आणि जसं नाही का, जसं ते स्टेडियम नियर अबाउट 50,000 सीट होत्या, 50,000 सीट अशा भकाभका भरल्या. आणि मॅच जशी खतम नाही झाली, भारत जिंकला, भका खतम झाल्या राव. कोणीच नाही राहिलं. म्हणजे त्यांना कळते ना, भारताचा विराट कोहलीने एक छक्का मारला किंवा धोनीने एक विनिंगमध्ये छक्का मारला, सगळं एकदम शांत. एकदम एकदम स्टेडियम असं म्यूटच झालं. कोणीच आरडाओरडा करतच नाही, कोणीच नाही. आणि आपल्या इंडियामध्ये जर कुठे मुंबई किंवा दिल्लीमध्ये असते ना, अरे मेरे बाप, अरे सोडलं तसा असा असा आवाज असा ना, असा आवाज असतो, त्याचा आवाजच नाही येतो. माईक पकडून त्याचा आवाजच नाही येत, नुसता कल्ल्याचा आवाज येते. सो आणि बहुत चांगली आहे, बहुत चांगली तयारी करून राहिले आहे ऑल द टीम हू आर इन दी एशिया कप. म्हणजे ज्याच्यामध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे आणि स्पेशली बांगलादेश, जे की खूप चांगलं ट्रेनिंग झाली आहे वर्ल्ड T20साठी, जी आता होणारच आहे सुरू हार्डली 1-2 वीकमध्ये. आणि एशिया कप इज अ रिअली नाईस टू गेट ट्रेन फॉर धिस मोमेंट. आणि मला वाटते T20मध्ये पण
भारत जाईन राव, फायनलपर्यंत जाईन, फायनल सेमीफायनल मे बी फायनल पण मारेल. सर्वात भयानक आणि टार्गेट चेस करणारा जो कोणती टीम असेल ना, ज्याला भारतापासून पण खूप उंच असं वाटते, तर आता माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच आहे, ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया. ऑस्ट्रेलिया रिअली टफ प्लेयर आहे, बहुत ही टफ प्लेयर. आणि या दोघांची मॅच बघणं बहुत ही ग्रेटफुल आहे, म्हणजे बहुत चांगलं वाटतं जेव्हा ही मॅच बघेल. कारण तेव्हा एक स्ट्रॉंग प्लेअर राहते, इथे एक पण स्ट्रॉंग प्लेअर राहते. दोन स्ट्रॉंग प्लेअरमध्ये होणारा जो वॉर असते ना, तो बहुत पाहण्यालायक असते. कारण याच्यामध्ये स्ट्रॅटेजी असते, मेंटेनन्स असते, प्रत्येकांची वेगळी स्ट्रॅटेजी, कॅप्टन वगैरे, ऑल गुड. आणि आय विश आय हॅव टू बी अ फायनल मॅच विथ इंडिया अँड ऑस्ट्रेलिया. सो वर्ल्ड T20, बट it would be judged by the tomorrow, it would be judged by the future. So let it begin. आज मी बहुत एक्सायटेड आहे, बहुत ही जास्त एक्सायटेड. यांना काय यार, म्हणजे मी आता हे अवॉर्ड सेरेमनी पाहून राहिलो होतो यांच्या क्रिकेटची, तर यांना असे मोबाईल वगैरे असे रस्त्यात भेटून देते. यू हॅव टू बी, तुला पुढे जाऊन असेच मोबाईल वगैरे असे आयफोन वगैरे असे हातात देऊन जाईल ना, घरी तुमची फेकून देशील राव. कारण तुझ्यापाशी एवढे सारे फोन राहणार, फोन डझंट मॅटर टू यू. लाईक it is so great to be that person, to be the live of that person. आणि येस. पण आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी काऊन एवढ्या क्रिकेटबद्दल बोलून राहिलो, काऊन ॲक्च्युली आजचे कॉन्सिक्वेन्सेस असेच होऊन राहिले. क्रिकेट पाहण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे फर्स्ट फायनल आहे, ओके. बट युजली मी कधी मॅचबद्दल एवढं कधी सिरियस राहत नाही. तर वाय, मी T20मध्ये पण कधी मॅच असा बघत नाही. बट हे 15 ओव्हरची मॅच होती, जास्त काही नाही, हार्डली 2-3 घंट्याची मॅच होती. सो दिस इज इट. दुसरं रिझन काय होतं की मॅच व्यतिरिक्त दुसरं काही काम करण्यासाठी काही होतच नाही ना. म्हणजे पिंटीकडे जातो म्हणलं किंवा कुठे जातो म्हणलं तर मॅच पाहण्याची मजा अजून दुगणी झाली असती. बट मधात लाईन गेली होती राव, त्यामुळे तर पिंटीकडे जाणं कॅन्सल झालं. सगळे कुठे आपापल्या घरी गेले, त्याच्यात लाईन आली, मॅच सुरू झाली, सगळेजणी आपापल्या घरी एन्जॉय केला. बट दॅट इज इट. आणि अजून काय झालं, अजून मॅचबद्दल एवढं एक्साइटमेंट काही नाही. म्हणजे मी जेवण केलं आणि आता टी व्ही समोर बसलो, तर काय पाहायचं, मॅच पाहायची ना. व्हॉट इज दॅट रिझन? म्हणजे तुला मॅच तर आवडत नाही, क्रिकेट मॅच, बट व्हाय यू लाईक सो मच टुडे? आय डोंट नो. म्हणजे being a part of Indian, you should have to be a watch cricket match and support the Indian team. So I would do it, and that is not wrong. That is good thing. That is really nice thing. So yes. मी एक फ्लिपकार्टवर एक लॅपटॉप घेतला नाही, विशलिस्टमध्ये आणला. यस, मला लॅपटॉप घ्यायचा आहे. करीब 35,000मध्ये, म्हणजे 34,200 काहीतरी रुपयाचा आहे तो. करीब 35,000, तो 34,000मध्ये होऊन जाईल. पण केव्हा, मला वाटते आता ते होईल, लोन वगैरे होऊन जाईल. तर कारण आय नीड अ लॅपटॉप, म्हणजे जेव्हा मी पुढे जाईन, म्हणजे आता समोर, तर आय नीड अ लॅपटॉप. सो आय ब्रॉट वन. घेईनच, म्हणजे आता वडिलांचं हे सगळं झालं म्हणजे लोन पास झालं, 3 लाख रुपये, तर हो ते आराम होऊन जाते ना. म्हणजे त्यांचं 3 लाखामध्ये फुल काम होऊन जाते, आणि माझं 30,000मध्ये एक लॅपटॉप होऊन जाते ना. म्हणजे माझ्यासाठी तो इम्पॉर्टंट आहे लॅपटॉप. सो दॅट इज इट. आज काय झालं, आज काय नाही, आज संडे ॲक्च्युली. तर आज मी 9 वाजेपर्यंत मस्त झोपून राहिलो. देन कुठे गेलो आज कुठे गेलो मी, आज भेटलो होतो प्रतीक, सूरज. आज हे दोघजण आले होते, वर्धेला आलो होतो सूरज. तो शिवमध्ये नाश्ता केला होता सकाळी, आणि तिथूनच त्याच्या रूमवर गेलो होतो, सूरजच्या भावाच्या, रवीच्या भाऊच्या. तर तिथे थोडा वेळ झाला, तर 12-1 वाजता आलो मी. आंघोळ वगैरे केलं आणि घरीच होतो. त्याच्यानंतर
संध्याकाळी खेळायला गेलो, बट इन दी एंड पाऊस आला, त्यामुळे त्याच्यानंतर पिंटीकडे गेलो, कॅरम खेळलो. नंतर ठरवलं का 7 वाजता येऊन मॅच पाहायची पिंट्याकडे. घरी आलो तसं थोडं काम, म्हणजे थोडं पाणी वगैरे भरलं, लाईन गेली. मग लाईन गेली तर मग पिंटला फोन आला, म्हणे कोणीच नाही, म्हणे सगळेजण चालले म्हणे आपल्या घरी. तो सगळेजण गेले. नंतर 9 वाजता लाईन आली, बरोबर 9 वाजताच मॅच सुरू झाली. आणि 9 ते 11, 11:30 वाजता आता मॅच खतम झाली. So this is the My Artifact episode number 373 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.